लाला प्रकट भये आज बिरज में लटवा बटे। नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। हे सगळे जण इथे डान्स का करत आहेत? आज काही आहे का? हो बेटा, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण या धर्तीवरती प्रकट झाले होते आणि हे सर्व लोक भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करतायत। हे सर्वजण भगवंतांना काही ना काही गिफ्ट घेऊन आले आहेत। हरे कृष्ण। भगवंतांना गिफ्ट का बर बाबा? भगवंतच आपल्याला सगळं पुरवतात, भगवंतांना गिफ्टची काय आवश्यकता आहे? मला सांगा बाळांनो, जेव्हा तुमचा वाढदिवस असतो आणि जर तुम्हाला कोणी गिफ्ट दिला तर तुम्हाला ते आवडतं ना? खूप आवडतं, एवढे मोठे गिफ्ट भेटतात ना। त्याचप्रमाणे जेव्हा भगवंतांचा वाढदिवस असतो त्या दिवशी एखादा भक्त जर भगवंतांना काही प्रेमाने अर्पण करत असेल तर भगवंत त्याचा स्वीकार करतात। हाँ बाबा, वो भगवत गीता में श्री कृष्ण भगवान ने एक श्लोक बताया था, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति तदहं भक्ति उपरतम आश्नामि प्रयतात्मनः। हा बाळांनो, तर या श्लोकामध्ये कृष्ण स्वतः सांगतात की जो कोणी प्रेमाने मला पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो। खरंच भगवंत आत्मसंतुष्ट आहेत, त्यांना कशाचीही आवश्यकता नाही, परंतु एखादा भक्त सरळ मनाने, प्रेमाने आणि विश्वासाने जेव्हा भगवंतांना काही देतो ना तेव्हा भगवंत त्याचा स्वीकार करतात। जसं आपण रामायणामध्ये बघतो शबरी, तर शबरीची काहीही पात्रता नव्हती, परंतु तिचं ते भोळेपण, तर तुम्ही ऐकलं असेल की शबरी आपले उष्टे बोर भगवंतांना खाऊ घालते, तर तो तिचा सरळपणा आहे। तर शास्त्रामध्ये असे अनेक भक्त होऊन गेले, जसं वृंदावनचे ब्रजवासी सांगतात की अडय्या नावाचा भक्त होता। कोण अडय्या? मी कधी अडय्याबद्दल ऐकलं नाही। मी ध्रुव महाराजांबद्दल ऐकलंय, प्रल्हाद महाराजांबद्दल ऐकलंय, पण मी अडय्याबद्दल कधी ऐकलंच नाही। बाबा, मला अडय्याची स्टोरी सांगा ना। हा बेटा, तुम्हा सर्वांना मी अडय्याची स्टोरी सांगतो। तर अडय्या हा एक सर्वसाधारण भक्त होता। खरं तर तो जेव्हा भक्त झाला त्याच्या पूर्वी एक साधारण व्यक्ती होता, पण त्या व्यक्तीचं नाव अडय्या का पडलं तुम्हाला माहितीये? कारण तो व्यक्ती रोज कमीत कमी 2.5 किलो आटा, पिठाच्या चपात्या तो खात असे, तर त्यामुळं त्याला अडय्या म्हटलं जायचं। तर हा व्यक्ती खूप साधारण होता, परंतु एकदा जर तो खायला बसला तर तो उठायचं नावच घेत नसे। परंतु त्याची सरळता, त्याचा गुरुप्रती असणारा विश्वास त्याला कुठे घेऊन जातो हे आपण बघूया। या बाळांनो, रामचंद्र मम बंधु, रामचंद्र कृपा सिंधु। प्रणाम साधू पुरुष। आपण दिसायला तर खूप तेजस्वी दिसत आहात आणि तुमच्या शिष्याकडे बघून तर वाटतंय
आश्रमामध्ये भरपूर भोजन करीत असतील. अरे भगवंत जे आहे ते सगळ्यांना पुरवतात. परंतु त्या भगवंत पुरवतात, परंतु त्या भगवंताचं नाव तरी काय? भगवंत म्हणजे प्रभू श्री रामचंद्र अयोध्यापती. ते कृपाळू आहेत आणि सर्वांचं भरण पोषण करतात. त्या सर्वांचं भरण पोषण हा सगळ्यांचं, इथे बसलेल्या सगळ्यांचं, माझं बी आणि तुझं बी, सोबत बलभद्राचं बी. आमच्या आश्रमात रोज हजारो लोक जेवणाच्या पंक्तीमध्ये बसतात. हजारो पंगती म्हणजे किती पंक्ती? सकाळी 5 आणि संध्याकाळी 5. सकाळी 5 संध्याकाळी 5. गुरुदेव, या सर्व पंक्तीमध्ये मी बसू शकतो का? काय एवढ्या सर्व पंक्तीमध्ये एक माणूस कसा काय जेवू शकतो? त्याची चिंता तुम्ही करू नका. माझं नाव आहे, मेरा नाम है अड़ैया. मैं खाता हूँ तो 2.5 किलो की रोटियां. 2.5 किलो एकटा? 2.5 किलो तर माझ्या कोण्या कोपऱ्याला जाऊन बसत्याची बातमी. तिथं 2.5 किलो माझी जगा लागणी पेटवायलाच मला 2.5 किलो लागत्या. बाकी येऊ द्या किती बी, येऊ द्या किती बी, येऊ द्या किती बी. काय करा, तुझी एवढी भूक आहे आणि तुला सेवा करण्याची इच्छा आहे का बाळा? कारण आश्रमात राहला तर तुला सेवा करावी लागेल. आणि विशेषतः तुला आश्रमामध्ये येऊन फक्त महत्वाची सेवा म्हणजे काय? प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यावं लागेल तुला. 2.5 किलो धान्य यायला बलभद्र देऊन टाका. परंतु 2.5 किलो धान्य तुम्ही ह्याला जेव्हा द्याल त्यावेळेस महत्वाची गोष्ट म्हणजे ते आश्रमात भोजन बनवायचं नाही. आणि आश्रमामध्ये तुम्हाला सेवा करावी लागते बरं का? सेवेची चिंता तुम्ही करू नका. 10 भक्ताची सेवा, किती? 10 भक्ताची सेवा मी एकटाच करतो. पण त्या 10 भक्ताचा प्रसाद मी एकटाच खातो. 10 भक्ताचा प्रसाद एकटा? हे कोण खातं बरं? गुरुदेव, मला तुमच्या आश्रमात घ्या. काही हरकत नाही बाळा, तू उद्या आश्रमात ये. अशा प्रकारे अढैया गुरुच्या आश्रम मध्ये प्रवेश करतो. खर तर अढैया आश्रम मध्ये सेवेसाठी गेला नव्हता, पण त्याला असं कळालं होतं की आश्रम मध्ये मला रोज खायला मिळणार आहे. परंतु त्याची जी सरळता होती त्या सरळतेमुळं तिथं तो हाती ती सेवा तो करायचा. झाडू मारणे, पोछा, भांडे घासणे, आश्रम मध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना तो जेवण वाढत असे. परंतु ह्या अढैयाची एकच अडचण होती. एकदा का तो जेवणासाठी बसला तर तो उठण्याचे नावच घेत नसे. एखादा भक्त जेव्हा अढैयाला जेवणासाठी वाढायचा तेव्हा तो वाढून वाढून थकत असे, परंतु अढैयाची भूक काही संपत नव्हती. पाणी पितो रे बाबा. किती खाते बाबा हे माणूस? किती वाढवत आधीमध्ये पाणी तर पिझ्झा म्हटलं. रांगडेच्या आश्रमामध्ये किती खाते की काय? आश्रमामध्ये राहून भोजन करीत असताना बोलायचं नाही एवढं देखील शिकणार आहात तुम्ही.
रुक्मोदर, मला वाटतं तूच आश्रमात एवढं खातोस म्हणून तुझं नाव रुक्मोदर ठेवलं गुरुदेवांनी. तू एवढा कष्टपुष्ट आहेस, एवढं खातोस म्हणून तुझं नाव भरभर ठेवलं म्हणून मला तर याला कुठून आणले की काय, की बाबा आता आपल्यापेक्षा 10 पटीनं खातोय हा. शांत बसा. अरे किती सुंदर जेवण आहे, चमकावून खायचं, टेन्शन नाही घ्यायचं. काय लावले रे खुसर तुम्ही? अरे आमचं झालं जेवण. आठव बघा बाबा, आठव. आश्रम मध्ये जाऊन खातो मी. अशा प्रकारे भोजनाचा आनंद घेतल्यानंतर हा आढाईया सेवा करणं मात्र चालूच ठेवला. रोज न चुकता तो सेवा करायचा, परंतु त्या सेवेच्या मोबदल्यात त्याच्या डोक्यात हे नेहमी होतं की माझं इथे पोट भरणार आहे. परंतु एक दिवस आला ज्या दिवशी आश्रम मध्ये काहीही बनलेलं नव्हतं. त्या दिवशी आश्रमामध्ये स्वयंपाक कुकिंग झालेली नव्हती. हे पाहून आढाईया खूप कासावीस होतो. आणि कोणी भोजन बनवायची हालचाल पण करत नाही. अरे काय भिजलेल्या उन्हासारखं इकडे तिकडे पडून राहिला. आणि कुठे भोजन बनवलेला वास पण येत नाही. आता काय वाहन पिऊन राहावं का काय? आज का प्रसाद बनत नाही? आज का नाही? काय माझ्या रोज जास्त खाण्याला कंटाळा का काय तुम्ही? काय आहे? एकादशी म्हणजे काय असतं नेमकं? नाही मी गुरुदेव नाही विचारतो. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. बोल बा, काय झालं? गुरुदेव, आज आपल्या आश्रमामध्ये काहीच बनत नाही. आज एकादशी आहे आणि एकादशी दिवशी आपण काहीही प्रसाद घेत नाही. आणि आता आपण भोजन द्वादशीलाच करणार. तो दशीला तोपर्यंत मी जिवंत राहील का नाही? गुरुदेव उपवास आश्रमामध्ये त्याने भरपूर खाल्लाय. गुरुदेव त्यांनाच उपवास धरू द्या. मला गुरुदेव वाटेल ती सेवा द्या, पण मला उपवासी राहू शकत नाही. गुरुदेव मी काही करा, मला भोजनाला द्या. गुरुदेव मला उपवास करायचं भूक लागली. गुरुदेव काय करावं? एकादशी आहे. गुरुदेव काहीतरी करा. विशेष परिस्थितीमध्ये विशेष निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामुळे हा व्यक्ती जर जिवंतच नाही राहिला तर हा काय रामाचं नाव घेणार? त्याच्यामुळे हा जिवंत राहण्यासाठी, रामाचं नाव घेण्यासाठी याला धान्य द्या आणि याच्या मागणीनुसार याला 2.5 किलो धान्य द्या. भगवंत तुझ्या वाट्याचं त्याला देणार नाहीये, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू त्याला 2.5 किलो धान्य दे. बलभद्र त्याला 2.5 किलो धान्य दे. तू लक्षात ठेवायचं, धान्य घेतल्यानंतर आश्रमात प्रसाद बनवायचा नाही आणि जंगलात जायचं आणि प्रभू रामचंद्राचं स्मरण करायचं, त्यांना भोग लावायचा आणि मग प्रसाद ग्रहण करायचा. ठीक आहे? हो गुरुदेव, हो गुरुदेव. याला देऊन टाका 2.5 किलो धान्य. हे तुझं 2.5 किलो धान्य आणि जंगलात निघ. नुसतं धान्य काय मिठावर खाऊ का? भाजी थांब भाजी. हे घे भाजी. खुश जा जेवणामध्ये जा.
अशा प्रकारे एकादशी असतानाही हा आडैया भुकेने व्याकुळ झाला असल्याने गुरुकडून 2.5 किलो धान्य व भाजी घेऊन जंगलात जातो. त्याला भोग बनवता येत नाही, त्यानं कधीही भोग बनवलेला नाही. तरीही जसं जमेल त्या प्रकारे तो जंगलामध्ये भगवंतांसाठी भोग बनवतो. त्याचा हा विचार असतो की हे अन्न बनवून मी आता खाणार, परंतु त्याला गुरुचे वचन आठवतात. गुरुदेवनं मला सांगितलं होतं, जंगलात जा, प्रसाद बनव आणि भगवंताला भोग दाखव. त्याला भोग कसा दाखवावा याची काहीही कल्पना नव्हती, पण त्याच्या पद्धतीनं तो भगवंतांना बोलावतो. राजा राम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. राजा राम आइए, राजा राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. पूड़ी और पकौड़ी भगवत सेवक ने न बनाई. पूड़ी और पकौड़ी भगवत सेवक ने न बनाई. रूखी सूखी रोटी पालो, रूखी सूखी रोटी पालो, हाथ लाए मिठाई. राजा राम आइए, प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. मला वाटलंच भगवंता तुम्ही काही येणार नाही, कारण जंगलामध्ये आता बनवलंयच मी भाजी आणि भाकरी. आश्रमामध्ये रोज आपणाला पंचपक्वान खाण्याची सवय लागली आहे, परंतु भगवंता आश्रमामध्ये काय नाही. तुम्ही जर नाही आलात, तुम्ही जर नाही आलात तर गुरुदेव काय म्हणतील. नाही भगवंता तुम्ही या. दोगे यदि नच दोगे भोजन रूखे सूखे. भोजन रोगे यदि नच दोगे भोजन रूखे सूखे. एकादशी आज मंदिर में, एकादशी आज मंदिर में बैठे रहोगे भूखे. राजा राम आइए, प्रभु राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू कि प्रभु के काम आए. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए. मेरे घर राम आए. मेरे घर राम आए. उठ जाओ अड़ैया, उठा अड़ैया, उठ अड़ैया, शांत भगवंता तुम्ही दर्शन, भगवंता तुमचं हे दर्शन पाहून मी खरंच स्वतः
अडैया, मी देखील अत्याधिक प्रसन्न आहे तुझ्यावरती. तू देखील सरळ मनाने मला एवढा छान असा प्रसादासाठी बोलवलं आहे, तर मीही खुश आहे. परंतु माझ्या गुरुदेवने तर मला सांगितलं होतं की तुम्ही एकटेच येणार. या कुणाला आणलं तुम्ही आले? अडैया, ही माझी पत्नी सीता, तुला माहित नाही का? ही माझी धर्मपत्नी आहे, अर्धांगी. मी ज्या ज्या ठिकाणी असेल ती माझ्यासोबत असेल, तिच्यामुळे मी कुठेही जात नाही. अडैया, ते ठीक आहे भगवान, पण आम्ही आपल्या दोघांचाच प्रसाद बनविला होता. आता आला तर घ्या बसून. अडैया, अरे ही माझी पत्नी आहे जिच्यासाठी मी. भगवंता, या एकादशीला गुरुदेवने मला सांगितलं होतं की तुम्ही एकटेच येणार आहेत, परंतु पुढच्या एकादशीला मला आधीच सांगा, म्हणजे मला तयारी करून ठेवता येईल. अवश्य अवश्य अडैया. घ्या भगवान, घ्या. अडैया, तू जे सरळतेने आणि एवढ्या प्रेमाने जे भोजन बनवले आहेस ते आम्हाला अत्यंत प्रसन्न करत आहे. परंतु पुढच्या एकादशीला मात्र अचानकच असं काय आणू नका. अवश्य अवश्य अडैया. तुम्हाला काय झालं? दिवाळी खाऊन मस्त खुर्चीवर बसून हसायला, पण इथं माझं दिवाळी निघालं त्याचं काय? असं का म्हटलं की भगवंताला पाहून माझी भूकच हरून गेली. जेव्हा बसून बसतोय तेव्हा आता भूक लागायची अगोदर झाली बघा. गुरुदेवकडे जावं लागलं आणि सर्व कथा मी सांगून येतो गुरुदेवाला. एकीकडे आपण बघतोय की अडैया खाण्यासाठी किती व्याकुळ आहे, पण जसंही या अडैयाला भगवंतांचं दर्शन झालं, ते रूप ते सौंदर्य पाहून अडैया थोड्या वेळासाठी भूक हरवला होता. पुन्हा एकदा भुकेने व्याकुळ अडैया आपल्या गुरुकडे जातो. काय झालं अडैया, पोटभर जेवण केलं की नाही? विचारा ह्याच मंडळीला. गुरुदेव, काय झालं आता? तुम्ही तर म्हटले होते जंगलात जा, भोग दाखव शेत आणि राम येतील आणि त्यानंतर तू जेवण कर. परंतु त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, काय नाव त्यांचं? हा, सीता मैया. ते सीता मैयाला घेऊन आले आणि मी मात्र उपाशीच राहिलो भगवंता. आता मला भगवंत गुरुदेव पुढल्या एकादशीला मात्र मला 5 किलो धान्य द्या. 5 किलो? 5 किलो? होय होय गुरुदेव, कारण राम कुणाला कधी कवा कुणाला घेऊन येतील काही सांगता येत नाही. 5 किलो धान्य द्या गुरुदेव मला. बलभद्र, कसं आहे, जिसका जितना खाता है वो उतना खाता है. त्याच्यामुळे तो अन्नमय कोशामध्ये आहे, ह्याची भूक फारच जास्त आहे. त्याच्यामुळे ह्याला 5 किलो धान्य देऊन टाका. आमचं मी काही म्हणलो तर काही वेळापूर्वी की भगवान रामचंद्र सगळ्यांना बोलवतात, तू आपोआप यायचं तुला वाटतं का? तुलाही बोलवते, तुझं वाढलेलं पोट सांगते. हा, याला धान्य देऊन टाका. ठीक आहे गुरुदेव. पुन्हा एकदा दुसऱ्या एकादशीला हा अडैया 2.5 किलोच्या ऐवजी 5 किलो धान्य घेऊन जंगलात जातो आणि पूर्वीप्रमाणेच तो भोग बनवून भगवंतांना पुकारतो. या वेळेस मात्र किती आणलंय? 5 किलो धान्य आणलंय. काय करतो?
सगळी मला एकदा सांगितलं. परंतु भगवंताला पुकारावं लागल. राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. राजा राम आइए, सीता राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. काय सुंदर दर्शन. धन्यवाद भगवंता. भगवान रामचंद्र आपण दर्शन दिल्याबद्दल. हे कुणाला आणलं तुम्ही? हा माझा बंधू लक्ष्मण. खरा का मानलेला? खरा बंधू आहे. या हा लक्ष्मण तोच आहे जो वनवासामध्ये मला माझ्यासोबत अयोध्येचं ऐश्वर्य सोडून माझ्यासाठी आला होता. ते खरं आहे भगवान, ते खरं आहे, पण तुम्ही तुम्हाला आधीच पूर्वकल्पना दिली ना. अरे अडय्या, हे काही निश्चित प्लॅनमध्ये नव्हतं. आम्ही जाता जाता सहज त्याला म्हटलं, अरे लक्ष्मण येतोयस का? तो लगेच हो म्हटला. आणि तुझे जे प्रेमपूर्वक जे हो म्हणतोस ते मला खाण्यामध्ये आणि वाटण्यामध्ये खूप आनंद होतो. मी विचार केला की तेच आनंद लक्ष्मणला देखील भेटावा. ते बरोबर आहे भगवान, तुमचा निश्चित प्लॅन नव्हता, पण इकडल्या निश्चित प्लॅनची गडबड झाली ना. हे काय पूर्ण आणि भगवान पूर्ण सर्व परिवार सांभाळायचे का? माझ्या गुरुनी तुमचं काय गुप्त घेतलंय का काय? वादळ फार आश्चर्यकारक झाले. तुमच्या या पत्राला भेटून मी फार चकित झालोय. लक्ष्मण, अरे अडय्याची भूक जरी तीव्र आणि उग्र असेल, परंतु त्याचे जे प्रेम आहे, त्याची जी सरलता आहे, ती माझ्या हृदयास भावते. त्यामुळे त्याचे त्या प्रेमाचा तू स्वीकार कर. ठीक आहे. आता त्या एकादशीला, गेल्या एकादशीला सीतामायाला आणलं, आताच्या एकादशीला लक्ष्मणजी आणले. पुढल्या वेळेस येताना मला आधीच पूर्वकल्पना द्या, निश्चित अडय्या. जेणेकरून माझ्या प्लॅन मध्ये गडबड होऊ नये. झूम करू का नको? झूम करू का? अच्छा, आता आला तर बसून घ्या. हो, म्हणजे येताना झूम करू ना. गुरुदेवाची इच्छा होती, ते सारखं म्हणत होते. अरे या एकादशी उपवास कर. त्यांना झूम करू ना. गुरुदेवांनी ऐकलं नाही. असं वाटतंय, माझं पोट भरण्यासारखं का वाटत आहे. त्यांना प्रत्येक वेळेस भगवंताला मी पाहतोय, त्यांचं सुंदर व ते सुंदर तेजस्वी रूप पाहतोय, असं माझं पोट भरण्यासारखंच मला वाटतंय. आणि भुकेचा मला अनुभव पण होत नाही. माझंच पोट भरल्यामुळे मला वाटत आहे. या प्रकारे दुसऱ्याही एकादशीला कळत नकळत अडय्याची एकादशी घडली. म्हणून असं म्हणतात की कोणी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे कोणतेही भक्तिमय कार्य करतो त्याला त्याचे फळ मिळते. तर या अडय्याच्या 2 एकादशी घडलेल्या आहेत आणि या दोन्ही एकादशीला त्याच्या त्या सरळ भावामुळे त्याला भगवंतांचं दर्शन झालेलं आहे. परत हा अडय्या आपली भुकेची वेदना आपल्या गुरुसमोर मांडतोय. काय झालं ना? काय तुम्हाला सांगावं काय नाही. देव लोक प्रत्येक एकादशीला वाढतच
झालं काय झालं? देव तो आपल्याकडून धान्य घेऊन बाजारात विकत तर नसेल ना? शक्यता नाकारता येत नाही, परंतु आपण काय करू यावेळेस, त्याला आपण धान्य देऊ, आपण त्याचा पाठलाग करू आणि पाहू या धान्याचं नक्की हा करतो तरी काय. ठीक आहे? तुझं पोट वाढत चाललंय त्याची तू काळजी घे. त्याला 10 किलो धान्य द्या. ठीक आहे गुरुदेव. पुन्हा एकदा तिसऱ्या एकादशीला हा अडैया 2.5 किलो 5 किलोच्या ऐवजी 10 किलो धान्य घेऊन जंगलात जातो. आता हा भोग बनवणारच होता, परंतु त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार आलाय. आज प्रसाद बनवायचा नाही, बनवून काय फायदा होईच नाही ना. काय खाल्लं असलं तर फायदा होईल. प्रत्येक एकादशीला उपवासी राहताय. आता या वेळेस मात्र आधी भगवंताचा आवाहन करतो, आधी बघतो की किती संख्या आहे आणि त्यानुसार आपला प्लॅन करूया. आता भगवंताला पुकारतो. राजा राम आइए, सीता राम आइए, लक्ष्मण राम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. राम जानकी तू यांना ओळखत नाही. हेच ते हनुमान आहेत ज्यांनी एका ओढीमध्ये पूर्ण समुद्र पार करून लंकेमध्ये पोहोचले होते आणि लंकेमध्ये पोहोचल्यानंतर ज्यावेळेस रावणाद्वारे अपमान झाला त्यावेळेस त्यांनी आपल्या शेपटीने पूर्ण लंका दहन केली होती.
खरं आहे, परंतु आज मी भोजन करणार नाही. अरे का अय्या? कारण याचा काही फायदाच नाही. तर भोजन करून मी काय करू? प्रत्येक एकादशीला एकादशच होईल आहे. अरे अय्या, परंतु आपल्याकडे आज हनुमान आला आहे आणि हनुमानाबद्दल तुला माहित नाही? तुला हनुमान चालीसा माहित नाही का? तुला पाहायचं असेल तर आता हनुमान चालीसा तू स्वतः डोळ्याने पहा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वरदौ रघुवर विमल जसु जो दायक बलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. गुण सागर जय कपीस लोक उजागर जय मान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर. भूत अतुलित बल धामा रंजन पुत्र पवन सुख नामा वीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संग. मान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय मान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर. हरण विराज सुकेसा कुंडल कुंचित केसा वज्र अनध्वजा विराजे काले मोय जनेऊ साजे. मान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय मान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय. शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. उच्चरित सुनबे को रसिया उच्चरित सुनबे को रसिया राम लखन सीता वन बसिया. रूप धरि सियहि दिखावा रूप धरि लंक जलावा रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे. मान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय मान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय. त्या चौघांचा प्रसाद मला बनवणं शक्य नाही. का अय्या, तू तर आम्हाला बोलवले आहेस प्रसादासाठी. ते खरं आहे भगवान, पण तुमच्या ज्या पत्नी आहेत सीतामय्या आज त्यांनी त्यांनाच बनवायला होत्या प्रसाद. उद्या काय व्हायचे की आम्हाला अत्यानंद आहे की तू आम्ही तुमच्या भक्ताच्या आदेशाचं पालन करणार आहे त्यामध्ये. तिथे तू स्वयंपाक चालू कर. लक्ष्मण आणि हनुमान तुम्ही सीतेला मदत करा. अवश्य स्वामी, मला तर सर्व भक्तांसाठी प्रसाद बनवणे फारच आवडेल. सीता प्रसाद बनवत आहे
ही बातमी त्रिभुवनात पसरली. हे त्रिभुवनाथ, हे प्राणनाथ, तुम्ही ऐकलात का? सीता देवी आज सर्वांसाठी भोग तयार करत आहे. आपण पण जायचं का? हे प्रिय पार्वती, चल आपण पण जाऊया. या त्रैलोक्यामध्ये असा कोण भाग्यवान आहे ज्याला सीता मातेच्या द्वारा हा प्रसाद ग्रहण करण्याची संधी मिळत आहे. चल हे देवी, आपण पण जाऊया. तुम्हीच राहिला तर यायला या. आता एवढे कमी होते तुम्ही आणि या या. आणि हे कोण आलं बाबा? आता तर सगळं देव झालं. अरे अडैया, यावेळी तरी तुझा मनाचा पोट भरले की नाही? मला तर ते कोणी दिसत नाही. काय कोण आहे इथे? कोणीच नाही इथे. गुरुदेव, तुम्ही गुरु असून माझी थट्टा करायला? ही थट्टा करण्याची वेळ नाही. मला खरंच काही दिसत नाहीये. अरे या, हे सगळं दिसत नाही. लातूरकर तुम्हाला दिसायलाच का? अरे हे काय तर नवीनच प्रकार आहे. हा तर अडैया म्हणतोय की ह्याला सर्व काही दिसले. मला तर काही दिसत नाही. तुम्हाला दोघांना काही दिसतंय का? नाही नाही, तर आपण परत ऐकूया. अडैया, गुरुदेव नीट पहा. पहा ऐश्वर्य, पहा सौंदर्य, पहा सुंदर रूप. काय सुंदर, काय ते सगळं जंगल आहे. काय ते काहीच नाही. कसं सांगा गुरुदेवला? मी भगवंताला साक्षात विचारतो. हे श्रीराम, माझ्या गुरुदेवला तुम्ही दिसत नाहीत म्हणाले. अर्थातच अडैया, मी तुझ्या गुरुलाच काय तर ह्या जगातील कोण्याही व्यक्तीला दिसू शकणार नाही. परंतु काय गुरुदेव, ते तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि त्यांना का दिसत नाही तुम्ही? अर्थातच अडैया, ते तुझ्यापेक्षा खूप पटीने श्रेष्ठ आहेत आणि योग्यही आहेत. परंतु तुझी जी सरलता आहे आणि गुरुच्या शब्दावरती दृढ विश्वास आहे, त्यामुळे तुझी योग्यता बनते. इथून आम्ही दिसू शकतो. तुझा गुरुचा तुझ्या शब्दावरती विश्वास नसल्या कारणामुळे मी त्यांना नाही दिसू शकत. गुरुदेव, भगवंताला सरळ मनाने हृदयातून निज निष्ठेने पहा आणि पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने भगवंताकडे पहा. गुरुदेव, नक्कीच माझे भगवान दिसतील. परंतु सुंदर श्रद्धेने आणि विश्वासाने भगवंतांना पहा, अशा प्रकारचे वाक्य तर अडैयासारख्या व्यक्तीच्या मुखातून येणे शक्यच नाही. अरे हा तर सर्व वेदांचा सार आहे. परंतु अडैया कस काय एवढे सुंदर वाक्य बोलतो आहे? अडैया, तू खरंच खूप भाग्यशाली आहेस. मी किती भाग्यशाली आहे की अशा प्रकारचा माझा शिष्य आहे. आणि अडैया, तू अक्षरशः माझ्या प्रिय रघुनंदन भगवंताला बघू शकतोस, सीता मातेला बघू शकतोस, हनुमानजीला बघू शकतोस. हे किती मोठं भाग्य आहे तुझं. अडैया, कोण गुरु कोण शिष्य? मी या तुमचा शिष्य आहे. अडैया आहे गुरुदेव. तुमच्या तुमच्या योग्यतेमुळे साक्षात मला श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, सीतामय्या, शिवजी, पार्वती यांचं दर्शन झालेलं आहे. भगवंताकडे सर्वप्रमाणे निष्ठेने बघा गुरुदेव. मी पाहू शकतो. मी भगवान श्रीराम पाहू शकतो. माझे सीतामय्या, माझे लक्ष्मण,
कुठलीही योग्यता नसताना केवळ सरळ हृदय, गुरूंच्या शब्दावर विश्वास या दोन आभूषणांमुळे प्रत्यक्ष गुरु भगवंतांना बघू शकले नाहीत, पण अडैया बघू शकला. तर आपणही या कथेतनं हे शिकणं आवश्यक आहे की भगवंतांना आपल्याकडून कशाची आवश्यकता नाही. काय आपण भगवंतांना देऊ शकतो? आपलं हृदय. म्हणून कृष्णाचं नाव आहे माखन चोर. कृष्ण माखन चोरतात का? कारण ते माखन पांढऱ्या कलरचं असतंय आणि सॉफ्ट. जेव्हा आपलं हृदय त्या लोण्याप्रमाणे, त्या माखनप्रमाणे सॉफ्ट बनेल, तेव्हा भगवंत नक्की आपलं हृदय चोरतील. बोलो सियाराम भगवान की, समवेत गौर भक्तवृंद की, श्रील प्रभुपाद की. सचिया